बोलणार आहे. जर मी मराठीतनं बोललो तर माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचतील. बऱ्याच वेळेला काय असतं की पॅरेंट्सला नाही एवढं इंग्लिश समजत आणि मी ज्या दोन गोष्टी सांगणार आहे त्या पॅरेंट्सला पण समजणं खूप गरजेचं आहे. तर आत्ताच ह्या मुलांचं जे कार्यक्रम झाला याच्यामध्ये काही जणांचे पाल्य असतील, काही जणांचे तिथं बसलेले असतील. तर ही गोष्ट का गरजेची आहे ही मला पालकांना सांगायची आहे की यातनंच लीडरशिप स्किल डेव्हलप होतं. आता मी 12वी मराठी मीडियममध्ये शिकलेला मुलगा आहे. आम्हाला हे सगळं नव्हतं, त्याच्यामुळं मला कॉलेजला गेल्यावर खूप अडचणी आल्या. कॉलेजला गेल्यानंतर तिथले जे ॲक्टिव्ह मुलं होते त्यांच्याबरोबर मॅच होण्यासाठी मला खूप एफर्ट्स घ्यावे लागले. ते एफर्ट्स सोनल मॅमनी आणि सरांनी इथं अवेलेबल करून दिलेत. तर याचा फायदा तुमच्या मुलांना घ्यायला लावा. असं नाही की बाबा आहे कॉलेजमध्ये काहीतरी. आता मी पाहतो एवढे सगळे मुलं आहेत आणि पेरेंट्स खूप कमी आहेत. म्हणजे याच्यातनं मला अजून एक शिकायला भेटलं की माझ्या मुलाचं जेव्हा तिथं असणार कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये, तर मला पण तिथं जायला पाहिजे. ही पण एक गोष्ट मला इथं शिकायला भेटली. आणि मला मुलांनाही सांगायचं आहे की आमच्या वेळेस जे मॉनिटर वगैरे होते, एखादा ओळखीचा असेल त्याचं नाव लिहायचं नाही, अशा गोष्टी चालायच्या तेव्हा. पण आता तुमच्यामध्ये स्किल तुम्ही असं डेव्हलप करा, यातनंच तुम्हाला शिकायला भेटणार आहे पुढं. यातनंच तुम्ही मगाशी खाडे महाराजांनी सांगितलं तसे मोठे अधिकारी होणार आहात, डॉक्टर होणार आहात. तर याची सुरुवात इथनं करा. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. सगळ्या पॅरेंट्सना पण सांगतो की आपल्या मुलांना यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट होऊ देत जा. त्याने तुमच्या मुलाचं करिअर घडणार आहे. मी स्कूलचे आभार मानतो की त्यांनी मला बोलवलं या सगळ्या छान कार्यक्रमासाठी आणि विद्यार्थ्यांचेही आभार मानतो की त्यांनी शांतचित्ताने 2 शब्द माझे ऐकून घेतले. धन्यवाद.